काही वाटा अशा असतात ज्या आपल्याला एखाद्या ठिकाणी घेऊन जात नाहीत, तर स्वतःकडे परत घेऊन येतात. काही रस्ते असे असतात ज्यांच्या वळणांवर निसर्ग कविता लिहित असतो. वाऱ्यांच्या झुळका गाणी गुणगुणत असतात. प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं एवढंच नव्हे, तर प्रवास म्हणजे स्वतःमध्ये शोधण्याचा एक सुंदर प्रयत्न. पुण्याच्या गजबजाटातून बाहेर पडताना मनात ठराविक अपेक्षा नव्हती, पण सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं घोळ हे छोटंसं गाव मला आयुष्यभर जपून ठेवावा असा अनुभव देऊन जाईल याची पुसटशीही कल्पना नव्हती. पहाटेची कोवळी किरणं अंगावर घेत बाईकची किक मारली आणि शहर मागे सरकू लागलं. जसं जसं शहराचं कॉन्क्रीटचं जंगल संपत गेलं, तसं तसं निसर्गाचं हिरवं राज्य सुरू झालं. पानशेतच्या दिशेने प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेले वृक्ष जणू स्वागतासाठी हात जोडून उभे आहेत. त्यांच्या पानांमधून वाहणारा वारा एखादा बासरीच्या सुरासारखा कानावर पडत आहे. पानशेत मागं सोडलं आणि मग सुरू झाली निसर्गाशी एक अविरत बातचीत. समोर नागमोडी वळणांचा रस्ता, बाजूला अथांग दर्या आणि सोबतीला पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट. या प्रवासात प्रत्येक वळण एखाद्या नव्या चित्राची चौकट बनत होतं. प्रत्येक क्षण मनाच्या कॅमेऱ्यात कायमचा कोरला जात होता. घोळ. वरवर पाहिलं तर अगदी साधं गाव. ना एखादा भव्य किल्ला, ना ऐतिहासिक वास्तू, ना पर्यटन स्थळ, ना काही प्रसिद्ध अशी वास्तू. निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी हे गाव म्हणजे सह्याद्रीने स्वतःच्या हृदयात जपून ठेवलेलं एक गुपित. पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेलं हे गाव जणू सभ्यतेच्या गोंगाटापासून दूर उभं आहे. इथून पुढे सुरू होतो सह्याद्रीचा खरा दरबार. दूरवर रायगडाच्या भिंतींची धुसर रेषा दिसू लागते. समोर उभा ठाकलेला कावळा किल्ला एखाद्या शूर मावळ्यासारखा खुणावत राहतो. त्या क्षणी इतिहास आणि निसर्ग यांचं एक अद्भुत मिलन डोळ्यासमोर उभं राहतं. घोळची खरी ओळख ती त्याच्या शांततेची. अशी शांतता की तिथे स्वतःच्या श्वासाचाही आवाज ऐकू येतो. अशी शांतता की मनातील सर्व गोंधळ विरघळून जातो. मोबाईल नेटवर्क अचानक गायब होतो आणि आपण नकळत वास्तवाच्या जगात प्रवेश करतो. कोणतीही नोटिफिकेशन नाही, कोणताही गोंगाट नाही, फक्त आपण आणि निसर्ग. पावसाळ्यात तर घोळचं सौंदर्य शब्दांच्या पलीकडे जातं. काळ्याभोर ढगांनी भरलेलं आकाश, डोंगरांच्या कुशीत कोसळणारे असंख्य धबधबे, हिरव्यागार गालिचांनी नटलेली धरती आणि धुक्याच्या पांढऱ्या शालीत लपेटलेलं सह्याद्रीचं सोनं. जणू निसर्गाने स्वतःचं सर्व वैभव इथं उधळून दिलेलं असतं. घोळच्या दिशेने जाणारा प्रत्येक किलोमीटर मनाला अधिकाधिक शांत करत जातो. पुणे ते घोळ आणि घोळ ते पुणे असा जवळपास 180 ते 190 किलोमीटरचा हा प्रवास. पण या प्रवासात मिळणारा आनंद किलोमीटर मध्ये मोजता येत नाही. तो अनुभवावा लागतो, तो जगावा लागतो. बाईकच्या आरशात मागे पडणारे रस्ते पाहताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. आयुष्याचा प्रवास असाच असतो. पुढे जात राहायचं, प्रत्येक वळण स्वीकारायचं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. आणि जर तुम्ही बाईक स्वार नसाल तरी हा अनुभव तुमच्यासाठी आहे. पावसाळ्यातलं घोळचं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल ना, तर स्वारगेट आगारातून सुटणाऱ्या पुणे घोळ लाल परीत खिडकी जवळची जागा पकडा. मग शांतपणे बाहेर पाहत राहा. हिरव्यागार दर्या, धुक्यात हरवलेले डोंगर, हिरव्यागार दर्या, नागमोडी रस्ते आणि निसर्गाचं अविरत सौंदर्य तुमच्या मनात कायमच घर करून जाईल. कारण शेवटी आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतोच. तो अशा छोट्या गावात, अशा शांत रस्त्यांवर, अशा धुक्याच्या पडद्यामागे आणि अशा सह्याद्रीच्या कुशीत दडलेला असतो. म्हणून एकदा तरी वेळ काढा, बाईकची किल्ली फिरवा
किंवा लाल परीची खिडकी पकडा आणि निघा त्या घोळच्या दिशेने. कदाचित त्या प्रवासात तुम्हाला घोळ सापडणार नाही, पण हरवलेला स्वतःचा एक भाग नक्कीच सापडेल. सह्याद्रीच्या कुशीतील शब्दातीत प्रवास.